या प्रकरणाच्या संदर्भात संशयिताचं बोर्ड जे आहे ते तुमच्या पक्षाचे खासदार असलेले बीडचे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाच्या वरती जाते। त्यामुळे खरं तर बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती समस्त वंजारा समाजाकडनं करण्यात येते। विलास घुले यांचे देखील नातेवाईक या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतात। नाही, घुले कुटुंबियाच्या अतिशय चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जी चुकीची गोष्ट झाली आहे, आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा एसपीला सुद्धा रोज या संदर्भात बोलत आहे की जे गुन्हेगार आहेत तुम्ही पूर्णपणे तपास करा आणि जे कुटुंबाचं जे संशय आहेत किंवा लोकांमध्ये जे काही मतं लोक मांडतात त्या संदर्भातलं। आणि मला वाटतं मी बजरंग बाप्पाची पण बाईट काल त्यांची बघितली, सरळपणे सांगितलं त्यांचा जरी मुलगा असला तर तुम्ही त्याबद्दल तपास करा आणि योग्य ती कारवाई करा। बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारा ही सगळी लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे का? कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मराठा विरुद्ध वंजारा अशी जी एक सुप्त लढाई होती ती सुरू झालेली आहे। आता मात्र वंजारा समाजाच्या एका व्यक्तीचा खून होतं, त्याचा आरोप जो आहे तो बजरंग बाप्पांवरती लावला जातो सगळं। हे बघा, मी जी काही मला जी माहिती जी मला भेटली ते मित्रच होते, मित्रांना हा वाचवायला घुले तिथं गेला आणि त्याच्यातून हा खून झाला। आणि काय होतं, एखादा खून झाल्यानंतर जो गुन्हेगार असतो त्याला जात नसते आणि नेहमी असे काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा जिल्ह्याचं चित्र बाहेर जातं। पण एकमेकाला आम्ही सगळे सांभाळून चालणार लोक आणि पोलीस यंत्रणा त्याच्यात तपास करते। एसपी साहेब मी त्यांनाही बोललो, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे तपास आहे। जे कोणी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये समजा सीडीआर असतील, लोकेशन त्यांचे सापडले असतील तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होणार। पण असं कळतंय की जे विरोधी पक्ष आहे किंवा राष्ट्रवादीच्या आणखी एक जे व्यक्ती आहेत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांवर दबाव आणतायत आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मुलाचं नाव त्यामध्ये टाकलं जावं यासाठी दबाव पोलिसांवर तयार करतात। हे बघा, तुम्ही जर बजरंग बाप्पाचं जर बघितलं, जे काही आरोप झाले, जे काही मीडियावरती येत आहेत, तर बजरंग बाप्पा मला असं वाटतं पळून गेले नाही। बजरंग बाप्पा मीडियासमोर आले, लोकांसमोर आले आणि बजरंग बाप्पा स्वतः म्हणतात त्यांच्या मुलावरती चौकशी करा आणि तपास। आम्ही तर विरोधी बाकावरती आहेत, सरकारमध्ये समोरचे लोक जे काही बोलत असतील तिथं त्यांनी पूर्णपणे तपास, एसआयटी लावा, सीआयडी लावा, तपास त्याचा पूर्ण करा आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा। संदीप क्षीरसागर केवळ एका खून प्रकरणावर बोलतायत, केवळ केजमधल्या प्रकरणावर बोलतायत। परळीमध्ये ज्या पद्धतीने गुन्हा घडलेला आहे, खून झालेला आहे, अशा पद्धतीचा खून बीडमध्ये देखील झालेला आहे। 3 खुनाच्या मालिका 3 दिवसात होतात, केवळ एका खुनाच्या प्रकरणावर तुम्ही बोलताय। मी तुम्हाला परळीमध्ये पण जे काही प्रकरण मुंडे कुटुंबाचं झालं होतं, तुम्हाला जर आठवत असेल की सुप्रियाताई जेव्हा मसाजोगला तिथं भेटायला आले होते तेव्हा मीच त्यांना तिथं घेऊन गेलो। तुमचा असा काहीतरी गैरसमज आहे। काल सुद्धा माझी तब्येत ठीक नव्हती, आज त्याच्यामुळे मी सभागृहात आल्या आल्या मीडियाच्या लोकांनी विचारलं की या संदर्भात तुम्ही बोलणार आहेत का, आणि निश्चितपणे जे घुले कुटुंब आहे त्याला न्याय देण्यासाठी कुठं जरी अडचण आली तर आम्ही रस्त्यावर उतरू। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये काल सभागृहात धनंजय मुंडे आवाज उचलताना पाहायला मिळतात। धनंजय मुंडे कुठेतरी सुडापोटी हे सगळं करतात का? कारण की ज्या पद्धतीने त्यांना मसाजोगच्या प्रकरणात गुंतवलं गेलं त्याच पद्धतीने आता या प्रकरणात धनंजय मुंडेंची भूमिका सुडाची आहे का? हे बघा, त्यांनी काय बोललेत मी आतापर्यंत ते बघितलं नाही, त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर या विषयावर बोलेल। पण जो काही तपास होतो, मागच्या वेळेस पण एक प्रकरण माझ्या अवतीभोवती आलं होतं पवार कोचिंग क्लासेस संदर्भात, त्या संदर्भात पण सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता। आम्ही पळालो नाही त्याच्यातून, जसं बजरंग बाप्पा समोर येऊन बोलले आम्ही सुद्धा समोर येऊन बोललो, चौकशीला समोर गेलो, तपास सगळा झाला आणि जो काही तपास झाला त्या प्रकरणाला आणि बाकीच्या प्रकरणात मला असं वाटतं एकदा सभागृहाच्या पाठलावर तो आणला पाहिजे। संदीपची एक गोष्ट महत्वाची आहे, परवा दिवशी एका पोलीस तरुणाचा देखील असा झालेला आहे। एका टू व्हीलरवाल्याने मागून त्याला धडक दिली आणि त्याच्यातून मृत्यू झाला। एक कुणाचा अँगल त्या ठिकाणी मानला जातोय आणि असं पद्धतीचा एका मराठा समाजातील तरुणाचा देखील 3 खुनाची प्रकरण बीडमध्ये नाही, त्या संदर्भातली मी माहिती घेऊन आपल्याशी बोलेल। त्यांना इंडियन हवा है। बीड में जो हत्या हुई है, हत्याओं का जो सत्र शुरू हुआ है, फिर से एक बार जो है यहाँ पर जाति का रंग इसको मिलता हुआ नजर आ रहा है। बजरंग बाप्पा सोनवणे जो कि एमपी है, उनके बेटे के ऊपर इसका आरोप लगाया जा रहा है और जानबूझकर उन्हें इस मामले से अलग खड़ा किया जा रहा है, ऐसी चर्चा है। देखो, मैंने इसके बारे में कहा है
कि जो कुछ भी हुआ है उस कुटुंब के बारे में गलत हुआ है और उसका तपास भी पुलिस यंत्र मार्फत हो रहा है। और बजरंग बाप्पा के बारे में जो कुछ आरोप हो रहा है कि मैं इतना ही कहूंगा कि बजरंग बाप्पा को जो कि आरोप हो रहा है, लेकिन बजरंग बाप्पा पीछे हटे नहीं। उन्होंने सामने आके फेस किया, मीडिया के सामने बोला, लोगों के सामने वो बोल रहे हैं कि अगर मेरा लड़का भी उसमें होगा तो तपास करो, पुलिस यंत्रणा आपकी है, सरकार आपकी है, हम पूरा से उसको और हम सपोर्ट बोलते उसमें पुलिस प्रशासन को हम मदद करेंगे।